बंधू भगिनींनो, मी जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना परेश कुसरे। मी या ठिकाणी मध्यवर्ती संघटनेला एवढं ग्वाही देऊ शकतो की जिल्ह्यात महसूल कर्मचारी संघटना ही सदैव आपल्यासोबत राहील आणि यापुढे पण आयुष्यभर राहणार। विषय राहिला हा आपल्या प्रमुख मागण्या ज्या 18 मागण्या आहेत, त्याच्यापैकी अजून भरपूर मागण्याची महत्त्वाची जी मागणी आहे ती आहे आपली पेन्शनची। 2005च्या नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही, त्याच अनुषंगानं मागे आत्ताच कांबळे साहेब बोलल्याप्रमाणे अधिवेशनामध्ये याबाबत माजी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, बाबा आम्ही तुम्हाला सकारात्मक जुनी पेन्शन लागू योजनेबाबत आम्ही अध्यादेश काढू। पण ती अजूनही तो अध्यादेश त्यांनी काढलेला नाही आहे। शासनाला प्रत्येक योजना असो कोणती गोष्ट असो आपल्याला लादण्याचं हे लादत असते आणि ती आपण यशस्वी पूर्ण पण करतो। पण जेव्हा आपल्या मागण्या येतात तेव्हा शासन असं उदासीन का, याचा जाब आपल्याला नक्की शासनाला विचारायचा आहे आणि हा आपण नक्की विचारू। कांबळे साहेब बोलल्याप्रमाणे बरोबर आहे, ही संप करायची आपली इच्छा बिलकुल नव्हती। हे संप आपल्याला लादण्यात आलेला आहे आणि हा जर लादण्यात आलेला आहे ना तर आपण हा शेवटपर्यंत झेरीच नेऊ आणि आपली मागणी मान्य हो, पण जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत या संपात आपण सहभागी राहू। त्याचा निर्धार आपण या ठिकाणी करूया, कारण की अभिनय तो कभी नाही। कारण की यापूर्वी पण आपण संप केले आहेत, यापूर्वी पण खूप काही एलिगेशन झाले होते, आपल्या पदाधिकाऱ्यावर झाले होते, सगळ्याला होते तुम्ही का मागं घेतला असं नसतं। काही ठिकाणी आपल्याला मागा घ्यावा लागतो, पण मला असं आज या ठिकाणी म्हणायचं आपल्या सगळ्यांना की आता अभिनय तो कभी नाही, आपण माघार घेऊ नका। कारण की हे शासन आपण बघतोय फक्त त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, जनतेसाठी त्यांना असं वाटतं जनतेसाठी कोणाचा यूज करताय आपला, जनतेकडून मोठं होण्यासाठी कोणाचा यूज करताय आपल्या शासकीय कर्मचाऱ्याचा। मग आपण काय केलं, आपण आपल्या मागण्यासाठी यांना मांडायचं की नाही मांडायचं। तर आपण साहेब आमची अशी इच्छा आहे जिल्हा मध्यवर्ती संघटनेला की आपण लढा द्यावा, आम्ही शेवटपर्यंत आपल्यासोबत आहोत। राज्य सरकारला 17 मार्च 2026 रोजी सविस्तर निवेदन देऊन नोटीस देण्यात आली होती की राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत। त्या अनुषंगाने आजचा हा बेमुदत संप सुरू झालेला आहे। आज सकाळी राज्यातील सर्व रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेलेले। सकाळी 7 वाजेपासून संपाला सुरुवात झाली। आता 10 वाजेनंतर सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले। राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय 2023 मध्ये घेतला, अधिवेशनामध्ये घोषणा केली, परंतु त्याबाबतचा GR आणि परिपत्रक अद्यापर्यंत जारी केलेले आहे। म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचा तीव्र असंतोष कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेले, म्हणून हे आंदोलन आहे। त्यासोबतच मागील 2 वर्षांमध्ये 7 वेगवेगळे आंदोलन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केले, परंतु त्याची साधी दखल सुद्धा सरकारने घेतली नाही, म्हणून आजचं हे आंदोलन आहे। प्रमुख मागण्या काय आहेत? सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावी, अनुकंपा तत्वावर 100% भरती करावी, खाजगीकरण कंत्राटीकरण रद्द करण्यात यावं, ही प्रमुख मागणी। वारंवार आपण आंदोलन करताय, परंतु आपल्याला यश येत नाही, आधी आंदोलन करताय, तर आपली मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची उद्देश काय राहणार? सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी रास्त मागणी आमची आहे, कारण जनतेला विटीस धरण्याची इच्छा आमची सुद्धा नाही। जनतेचे हाल होतात, अशा परिस्थितीमध्ये सरकारने योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही मागणी केलेली सुधारित पेन्शन योजना जी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आली त्याबाबतचे अध्यादेश पारित करावे अशी आमची प्रमुख मागणी। रुग्णसेवेवर पण परिणाम झाला आहे, रुग्णसेवेवर परिणाम झाला हे आम्हाला मान्य आहे, त्याबद्दल आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु त्या रुग्णसेवेचं काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणात त्यांचा मोबदला मिळत नसेल, सोयी सुविधा मिळत नसेल तर ते योग्य परिणाम देऊ शकत नाही, म्हणून हा संप। डॉक्टर देवीदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र। जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांची संघटना असलेली मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांनी संप पुकारलेला आहे आणि आज सकाळपासून संप चालू झालेला आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे संप कशासाठी आहे आणि प्रामुख्याने आपली मागणी काय आहे। आमच्या बांधवांना जी जुनी पेन्शन योजना आहे ती योजना लागू करावी असा आग्रही मागणी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेची सातत्याने राहिलेली आहे, परंतु शासन सातत्याने भूलथापा देत आहे आणि या भूलथापांना सातत्याने कंटाळून शेवटी संघटनेला हे आंदोलन पुकारावं लागलेलं आहे आणि म्हणून आपण हे आंदोलन करत आहोत। आम्हाला माहिती आहे की पेन्शन नसल्यानंतर काय अवस्था होते आहे, परंतु दुर्दशा आणि एक दुर्भाग्य असं आहे की जी मंडळी नवीन आलेली आहे त्या मंडळींना हे सुद्धा माहिती नाही आहे
की संघटनेच्या पाठीमागे आम्हाला का उभं राहायचं आहे आणि संघटनेच्या पाठीमागे कशासाठी उभं राहिलं पाहिजे. मी काल आमची बैठक घेण्यात आली या पार्श्वभूमीवर. त्या बैठकीतही मी सांगितलं होतं की आम्ही असं समजतो की आम्ही परीक्षा दिली, पास झालो आणि शासनाने आम्हाला सेवेत घेतलं. शासन रिकामं नाही आहे. शासन कोणतेही आर्थिक लाभ तुम्हाला देण्यासाठी रिकामं बसलेलं नाही आहे. सातत्याने कर्णिक साहेबांची ही मध्यवर्ती संघटना असेल, सातत्याने तुम्हाला DA मिळवून देण्यासाठी. आता काल DAचं न्यूज आली, केंद्र सरकारने 2% वाढवले. शासन रिकामं आहे का तुम्हाला राज्य शासन लगेच देण्यासाठी? अजिबात नाही. आता मध्यवर्ती संघटनेला परत त्यासाठी भांडावं लागतं आणि सातत्याने भांडण करून प्रत्येक गोष्ट ही मिळवावी लागते. आणि म्हणून आम्हाला हे लक्ष देण्याची गरज आहे की आज शासन एकीकडे कंत्राटीकरण करतंय. आम्ही बघतोय अतिशय उच्च शिक्षित BE झालेली मुलं यांना 10-10, 12-12 हजार रुपयामध्ये कामाला मिळत आहेत. तुम्हाला 30-30, 40 हजार पगार देण्यासाठी शासन अजिबात रिकामं नाही. शासनाची कोणतीही मानसिकता नाही आणि म्हणून आम्हाला संघटनेच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहावं लागणार आहे. आणि एकमेव राज्यातली जी एक संघटना आहे जी हे आपल्याला जुनी पेन्शन मिळवून देऊ शकते किंवा त्याचे लाभ मिळवून देऊ शकते, ती म्हणजे मध्यवर्ती कर्मचारी संघटना आहे. आणि त्याच संघटनेच्या पाठीमागे आम्हाला ठामपणे उभं राहावं लागणार आहे.